नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओ तासिकेमध्ये स्वागत करते. आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट इयत्ता 10वी यामधील 8वा लेसन मेटॅलर्जी यामधील मेथड ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्स हे बघणार आहोत. या 5 मेथड आहेत एकूण. यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला असतो तो म्हणजे असा, व्हॉट आर डिफरंट मेथड्स यूज फॉर रिमूव्हिंग गँग फ्रॉम ओर. आता ह्या ज्या 5 मेथड आहेत या 5 मेथड कोणत्या ते आपण अगोदर बघू. 5 मेथड ज्या आहेत कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओअर्सच्या त्यापैकी पहिली आहे विल्फ्ली टेबल मेथड. त्याच्यानंतर हायड्रोलायटिक सेपरेशन मेथड, नंतर मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, नंतर पुढची आहे फोर्थ फ्लोटेशन मेथड आणि 5वी जी आहे ती आहे लीचिंग मेथड. या मेथडपैकी आज आपण 2 मेथड्सचा अभ्यास करणार आहोत. त्यापैकी आपण पहिले बघणार आहोत मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. तुम्हाला समोर डायग्राम दाखवली बघा. ही जी डायग्राम आहे या डायग्रामचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. त्या डायग्राममध्ये तुम्हाला 2 रोलर दाखवलेले आहेत. ते जे रोलर आहे त्या रोलरवरून कन्व्हेअर बेल्ट हा जोडलेला आहे. त्यानंतर खाली कलेक्टर्स दाखवले आहेत आणि वरतून पावडर ओअर हे कंटिन्युअसली पडताना दिसत आहे. आता ही जी मेथड आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, हिचं वर्किंग कसं होतं हे आपण बघणार आहोत. या मॅग्नेटिक सेपरेशन मेथडमध्ये जे मशीन वापरलेलं असतं हे मशीन असतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन. म्हणूनच इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन इज यूज इन दिस मेथड. द मेन पार्ट ऑफ दिस मशीन आर 2 टाइप ऑफ आयर्न रोलर अँड कन्व्हेअर बेल्ट. याच्यामध्ये 2 आयर्न रोलर असतात आणि कन्व्हेअर बेल्ट हा जो असतो हा कंटिन्युअसली मूव्ह होत असतो. This conveyor belt continuously moving around these 2 roller. One of the roller is non-magnetic while other is electromagnetic. एक जो रोलर असतो तो मॅग्नेटिक असतो आणि दुसरा जो असतो तो असतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक. The conveyor belt moving around the roller is made up of leather or brass. जो कन्व्हेअर बेल्ट असतो तो एकतर लेदरचा असतो किंवा ब्रासचा असतो. आता तुम्ही डायग्राममध्ये बघा. यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, द पावडर ओअर इज पोर ॲट द एंड ऑफ द कन्व्हेअर बेल्ट विच इज ऑन द साईड ऑफ नॉन मॅग्नेटिक रोलर. नॉन मॅग्नेटिक रोलर जिथे आहे त्या ठिकाणी पावडर ओअर ही कंटिन्युअसली टाकलेली दिसते तुम्हाला. 2 कलेक्टर वेसल आर प्लेस बिलो द मॅग्नेटिक रोलर. तुम्हाला डायग्राममध्ये बघा 2 कलेक्टर दिसत आहे. द पार्टिकल्स ऑफ द नॉन मॅग्नेटिक पार्ट इन द ओअर आर नॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेटिक रोलर अँड देअरफोर दे आर कॅरिड आउट फर्दर अलॉंग द बेल्ट अँड फॉल इन द कलेक्टर व्हेसल विच इज अवे फ्रॉम द मॅग्नेटिक रोलर. इथे तुम्हाला दिसतंय बघा की जे पार्टिकल नॉन मॅग्नेटिक आहे ते नॉन मॅग्नेटिक पार्टिकल जे आहे हे कलेक्टरमध्ये पडत आहे. पण कोणत्या कलेक्टरमध्ये की जो मॅग्नेटिक रोलरपासून लांब आहे त्याच्यामध्ये. याचबरोबर सायमल्टेनियसली द पार्टिकल्स ऑफ मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स ऑफ द ओअर स्टिक टू द मॅग्नेटिक रोलर अँड देअरफॉर फॉल इन द कलेक्टर व्हेसल नियर द बेल्ट. जे मॅग्नेटिक पार्टिकल आहे ते मॅग्नेटिक रोलरला चिकटल्यामुळे ते त्या मॅग्नेटिक रोलरच्या खाली जे कलेक्टर आहे त्यामध्ये पडताना दिसत आहे आपल्याला. आता इथे जो मॅग्नेटिक पार्टिकल आहे आणि नॉन मॅग्नेटिक पार्टिकल आहे दे आर सेपरेटेड बिकॉज ऑफ देअर मॅग्नेटिक नेचर. इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की मॅग्नेटिक नेचर जे आहे त्याच्यामुळे हे पार्टिकल काय होत आहे सेपरेट होत आहे. आता याचं जर एखादं एक्झाम्पल बघितलं आपण
तर बघा, कॅसिटराइट इज अ टीन ओर and it contain mainly non-magnetic ingredient, that is stannic oxide, and the magnetic ingredient, that is ferrous tungsten. These are separated by this electromagnetic method. तुम्हाला एखादं एक्झाम्पल पण इथे लिहिणं गरजेचं आहे. आता आपण पुढची मेथड बघणार आहोत, ती आहे फोर्थ फ्लोटेशन मेथड. तुम्हाला डायग्राम दिसते बघा. या डायग्राममध्ये एक टँक दाखवलेला आहे आणि त्या टँकमध्ये पाणी घेतलेलं आहे भरपूर, आणि त्या पाण्यामध्ये पाईन ऑइल आणि पावडर ओर हे मिक्स केलेलं आहे. आणि टँकच्या सेंटरला एक ॲजिटेटर हे जे आहे हे बसवलेलं आहे. ॲजिटेटर मीन्स ढवळणी, ही सेंटरला बसवलेली आहे. आता ही जी मेथड आहे फोर्थ फ्लोटेशन मेथड, दिस मेथड इज बेस्ड ऑन द टू अपोजिट प्रॉपर्टीज. दोन अपोजिट प्रॉपर्टी ज्या आहेत पार्टिकल्सच्या, त्यावर ही जी मेथड आहे ही आधारलेली आहे. त्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या आहे हायड्रोफिलिक अँड हायड्रोफोबिक ऑफ दिस पार्टिकल. म्हणजे पार्टिकलच्या ह्या दोन ज्या प्रॉपर्टी आहेत त्यानुसार इथे डिवायडेशन होतं. द मेटल सल्फाइड पार्टिकल्स गेट वेट मेनली विथ ऑइल ड्यू टू देअर हायड्रोफोबिक प्रॉपर्टी. त्यांच्या हायड्रोफोबिक प्रॉपर्टीमुळे हे जे मेटल पार्टिकल आहे हे वेट होतात. नंतर द गँग पार्टिकल गेट वेट विथ वॉटर ड्यू टू हायड्रोफिलिक प्रॉपर्टी. इथे या दोन प्रॉपर्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जे गँग पार्टिकल आहे ते हायड्रोफिलिक प्रॉपर्टीमुळे वॉटरमध्ये मिक्स होतात. हायड्रोफिलिक मीन्स वॉटर लविंग, इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता आपण बघणार आहोत याचं जे वर्किंग आहे ते कशा पद्धतीने होतं. तुम्ही डायग्रामचं निरीक्षण करा. इन दिस मेथड द फायनली ग्राउंड मिनरल इज पुट इन टू द बिग टँक कंटेनिंग अ लॉट ऑफ वॉटर. तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय बघा. द फायनली पावडर ओर अँड व्हिजिटेबल ऑइल, त्याच्यामध्ये तुम्ही पाईन ऑइल घेऊ शकतात किंवा युकॅलिप्टस ऑइल घेऊ शकतात. दे आर मिक्स विथ वॉटर फॉर फॉर्मेशन ऑफ फ्रोथ. हे जे आहे हे वॉटरमध्ये मिक्स केलं जातं आणि मिक्स केल्यामुळे इथे फ्रोथ तयार होतो. परत अजून द प्रेशराइज एअर इज ब्लोन थ्रू द मिक्सचर. आणि यामुळे काय होतं की देअर इज अ ॲजिटेटर रोटेटिंग अराउंड इट्स ॲक्सिस इन द सेंटर ऑफ द फ्लोटेशन टँक. फ्लोटेशन टँकमध्ये तुम्हाला ॲजिटेटर दिसतोय बघा, तो त्याच्या ॲक्सिस भोवती फिरत असतो. द ॲजिटेटर इज यूज ॲज पर रिक्वायरमेंट. जेव्हा त्याची गरज असेल ॲजिटेटरची तेव्हाच ते वापरलं जातं. बबल्स आर फॉर्म ड्यू टू द ब्लोन एअर. इथे कंटिन्युअसली जी एअर आहे ती ब्लो होत असते आणि त्यामुळे काय तयार होतं, इथे बबल्स तयार होत असतात. अ फोम इज फॉर्म फ्रॉम ऑइल, वॉटर अँड एअर बबल टुगेदर. आणि कशामुळे? ॲजिटेटिंगमुळे. म्हणजे इथे फोम तयार होतोय कोणामुळे? ऑइल, वॉटर आणि बबल्स आणि ॲजिटेटिंगमुळे. म्हणजे ते जे पूर्ण मिक्सचर आहे ते ढवळलं जातं त्यामुळे. दिस फोम रायझेस टू द सरफेस ऑफ वॉटर अँड फ्लोट्स. जो फोम तयार होतो तो वॉटर सरफेसवर येतो आणि तो तरंगायला लागतो. हेन्स दिस मेथड इज कॉल्ड ॲज अ फ्रोथ फ्लोटेशन. जो फोम आहे तो सरफेसवर तरंगतो आणि म्हणूनच त्याला काय म्हणतात, ही जी मेथड आहे याला फोर्थ फ्लोटेशन मेथड म्हणतात. सल्फाइड मिनरल फ्लोट विथ अ फोम ऑन द वॉटर ॲज दे गेट अँड कॅन बी रिमूव्ह. म्हणून सल्फाइड मिनरल्स जे आहे हे वरती तरंगतं आणि ते रिमूव्ह होतं. द गँग पार्टिकल्स आर वेटेड बाय वॉटर अँड इट इज सेटल डाऊन ॲट द बॉटम. म्हणजे बॉटमला गँग पार्टिकल हे जे आहे ते सेटल होत असतं. दिस मेथड इज यूज फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ झिंक ब्लेंड अँड कॉपर पायराईट. द फॉर्म्युला ऑफ द झिंक ब्लेंड इज ZnS अँड कॉपर पायराईट इज CuFeS2. यांच्या सेपरेशनसाठी ही जी फोर्थ फ्लोटेशन मेथड आहे ती वापरली जाते. तुम्हाला एक्झाममध्ये ॲक्टिव्हिटी बेसवर क्वेश्चन येतात, मी पुन्हा पुन्हा सांगत असते तुम्हाला. तर त्यावेळेस तुम्हाला एखादं डायग्रॅम दिलेली असेल, या डायग्रॅमवरून एक्सप्लेनेशन लिहा किंवा तुम्हाला डायग्रॅम कंप्लीट करा असं सुद्धा म्हटलेलं असेल. त्यावेळेस तुम्ही हे संपूर्ण असं योग्य पद्धतीने लिहायचं आहे. आज आपण इथे थांबणार आहोत.